ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मी कविता नेहरे, अन्नपूर्णाबाई कविता नेहरेमध्ये तुमचे खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत पारंपरिक हिरव्या मिरचीचा ठेचा, जो भाकरी, पोळी किंवा भातासोबत एकदम चवदार लागतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेऊ. हा ठेचा करताना कांदा थोडासा जास्त चिरलेला असावा, तर चव अजूनच वाढते. छान असा कांदा चिरून घेऊया. और हाँ, जिनको मराठी समझ में प्रॉब्लम आता है उनके लिए मैंने डिस्क्रिप्शन में स्पेशली ये रेसिपी मेंशन की है, हिंदी और इंग्लिश में. प्लीज़ चेक आउट माय डिस्क्रिप्शन बॉक्स. मी हा ठेचा 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे. हा ठेचा बनवून ठेवला तर अगदी 7 ते 8 दिवस अगदी राहतो. कांदा आपला चिरून झालेला आहे. आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेऊया खलबत्त्यात. तुम्ही खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरही वापर करू शकता. छान असं ठेचून घेऊया. खलबत्ता वापरल्यामुळे त्यामुळे एकदम छान असा टच येतो आणि चव अप्रतिम लागते ठेचून घेतल्यावर. त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेऊ, तेही जाडसर कुटून घेऊया. ह्या ठेच्यात एकदम सुंदर नट्स, क्रंच आणि चव आणतात शेंगदाणे. छान अशी टेस्ट लागते. छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया हे पण. चला आपण आता सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी. एक कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये तेल ॲड करूया. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, आणि हिंग टाकून छान अशी फोडणी देऊया. मी ह्या रेसिपीची लिंक मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे. जाऊन चेक करा. ज्यांना मराठी समजण्यास प्रॉब्लेम होतो त्या लोकांसाठी. यामध्ये आपण कांदा ॲड करूया. फोडणी झाल्यावर कांदा टाकून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. यामुळे ठेच्याला छान सुगंध आणि चव येतो. छान असा परतून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत आणि सोनेरी कलर येईपर्यंत. इस रेसिपी की मैंने लिंक डिस्क्रिप्शन में ऐड की हुई है, हिंदी लैंग्वेज में और इंग्लिश लैंग्वेज में भी, ताकि सबको समझ में आए. एटलीस्ट मराठी में जिनको समझ में नहीं आते वो वहाँ पे जाके चेक कर सकते हैं. यामध्ये परतून झाल्यानंतर कांदा, ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकूया. छान असं परतून घेऊया. त्यात शेंगदाण्याचं कूटही ॲड करूया. आणि त्यात आपण
आणि त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून एकत्र करून छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही चवीप्रमाणेच वापरा, कमी जास्त प्रमाणात. बस असा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. भाकरीसोबत खाल तर बोटं चाटत राहाल. ही रेसिपी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीत मी सांगितली आहे. घरामध्ये भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही याचा ट्राय करा. खायला अगदी उत्तम. भातासोबत, चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता. स्पेशली बाजरीची भाकरी आणि ज्वारीसोबत खूपच छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमः शिवाय.